नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे तुमची मैत्रीण श्रद्धा आणि आज मी घेऊन आले आहे वयाच्या 30 नंतर आपण स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे. सेल्फ केअर आफ्टर 30. सो सेल्फ केअर म्हणजे काय, तर आपलं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य यांची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपण आपलं आयुष्य एकदम आनंदीमय जगू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया शारीरिक आरोग्यापासून. शारीरिक आरोग्य म्हणजे काय, तर आपले शरीर हे आतून आणि बाहेरून एकदम सुदृढ ठेवणं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आपला आहार. आपण काय खातो, त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की जे पण तुम्ही खाल ते घरचं, म्हणजे तुम्ही प्रेफर करा की घरी बनवलेलंच सात्विक अन्न खा. जेवणामध्ये भरपूर भाज्यांचा समावेश करा. दही खा, पनीर खा, त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी प्रोटीन मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर थकवा येत असेल, तुम्ही थोडंसं काम करून थकून जात असाल, तर त्यासाठी तुम्ही 10 ते 15 मिनटं रोज उन्हात बसा. व्हिटॅमिन डी हे शरीराला खूप महत्त्वाचं आहे. त्याने तुमच्या शरीरातले बरेचसे आजार आपोआप कमी होतात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याचप्रमाणे तुमची स्नायू, हाडंसुद्धा बळकट व्हायला मदत होते. त्यानंतर आहे एक्सरसाइज. आता एक्सरसाइज करणं, मला माहिती आहे तुम्ही 30शीत आहात, तुमचं लग्न झालेलं असणार, बऱ्यापैकी स्त्रियांना मुलं असणार. त्याच्यामुळे जेव्हा आपण घराची काळजी घेतो, मुलांची काळजी घेतो, घरातल्या लोकांची काळजी घेतो, तेव्हा आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यायला नसतोच आपल्याकडे. कारण हे सगळं करूनच आपण एवढं थकून जातो की पुन्हा एक्सरसाइज कधी करायची, मला आता इच्छा नाही आहे, हे रिझन्स आपण देतो. पण एक्सरसाइज करायची म्हणजे काय, की मी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही जिमला जा किंवा पर्टिक्युलर एवढ्या वेळ एक्सरसाइज करा. सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग. तुम्ही रोज जर 15 ते 20 मिनटं जरी वॉक केलं ना, नेचरमध्ये जाऊन, तुमच्या घराच्या खाली जागा असेल, तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल, तुम्ही तिकडे फिरू शकता. फक्त 15 ते 20 मिनटं तुम्ही घराच्या बाहेर निघा आणि तुम्ही फक्त वॉक करा. तुम्ही हे जेव्हा कराल ना, तेव्हा तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. आणि वॉक करायची जेव्हा हळूहळू तुम्हाला सवय होईल, त्यानंतर जेव्हा तुम्हाला वॉक करायची सवय होईल, तेव्हा तुम्ही त्याला अडॅप्ट व्हाल, तेव्हा तुम्ही हळूहळू योगा पण चालू करू शकतात. योगामध्ये तुम्ही रोज 7 ते 8 सूर्यनमस्कार जरी केले, थोडंसं प्राणायाम केलं, अनुलोम विलोम केलं, तरी ते तुमच्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असणार आहे. आय नो तुम्हाला वेळ काढणं मुश्किल आहे, तुम्ही खूप बिझी आहात, पण प्लीज स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. दिवसातनं 20 मिनटं तुम्ही नक्कीच काढू शकता आणि तुमच्या शरीराला देऊ शकता, ही मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवते. दुसरा मुद्दा आहे की मानसिक आरोग्य. तर मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर मेंटली आपण कसं राहतोय. सध्या ना सोशल मीडियाचा खूप यूज होतो आहे सगळीकडे, आपणही त्यातनं जातो आहे. त्यात आपण मग इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, यूट्यूब झालं, त्यातनं कंटिन्युअस काही ना काही कॉन्टेंट आपण बघत असतो आणि त्याचा नकळतरित्या मानसिक परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण कंपॅरिझन खूप करतो. म्हणजे माझ्यासोबतच असं का घडतंय, अरे ही तर किती छान आहे, वाव हे किती फिरतायत, किंवा हे किती असं करतायत, तर हे माझ्यासोबत का घडत नाही आहे, मी तर माझं कसं आयुष्य जगते. हे कंपॅरिझन करणं तुम्ही सगळ्यात पहिले बंद करा. की प्रत्येकाच्या आयुष्यात ना काही ना काही सुख आणि दुःख असतात. जे आपण सोशल मीडियावर बघतो ते 100% त्यांच्या लाईफमधलं ती त्यांची काय म्हणतात, तेच त्यांचे आयुष्य आहे असं नसतं. त्यांचे आयुष्यात पण खूप स्ट्रगल्स असतात, पण ते आपण सोशल मीडियावर बघत नाहीत आणि जे बघतो त्याच्यासोबतच कंपॅरिझन आपण करतो आणि स्वतः दुःखी होत राहतो. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल, मानसिक आरोग्य जर तुम्हाला उत्तम ठेवायचं असेल, तर तुम्ही कंपॅरिझन बंद करा. तुम्हाला जे आवडतंय, तुमचे छंद असतील काय, ते त्यासाठी तुम्ही थोडासा वेळ द्या. तुम्ही थोडंसं मेडिटेशन करा. तुम्ही जर धार्मिक असाल, तर तुम्ही दिवसातनं 10 ते 15 मिनटं देवासमोर बसा. थोडंसं भजन म्हणा किंवा ऐका, एखादी देवाची आरती म्हणा. खरंच मनाला खूप शांती मिळेल. हे नक्की करून बघा. आणि तिसरं आहे भावनिक आरोग्य. भावनिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भावनिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची, तर कसं असतं ना, म्हणजे आपल्या काही भावना असतात, आपण त्या सतत दाबून ठेवत असतो की म्हणजे सतत नको नको नको, किंवा आपण लोकांना नाही म्हणायला शिकत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला अस्वीकार्य असेल तरीसुद्धा आपण म्हणजे ते करतच चाललेलो असतो.
तर सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही तुमच्या भावना त्या व्यक्त करायला शिका. त्या तुम्ही तुमचे जे पण जवळचे असतील, तुमचे मम्मी पप्पा असतील, तुमचे हस्बंड असतील किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, त्याच्याशी तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच्याशी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा. ते मनात साचू देऊ नका, कारण जेव्हा ते मनात साचतं ना ते कधी ना कधी बाहेर निघतात, त्याचे परिणाम खूप वाईट असतात. तर व्यक्त व्हा. तुम्हाला रडू येत असेल तर तुम्ही रडा, अश्रूंद्वारे तुमच्या भावना व्यक्त होऊ द्यात. जेव्हा तुम्ही व्यक्त व्हायला शिकाल, जेव्हा तुम्ही आणि मान्य आहे मला की काही काही व्यक्ती असे असतात की त्यांना नाही आवडत शेअर करायला, ठीक आहे, आय नो, मी समजू शकते. अशा वेळेस तुम्ही देवासमोर बसा, आरशासमोर बसा, बोला, बडाबडा बोला, मनात जे येते ते बोलून मोकळे व्हा. तुमच्या भावना तुमच्या मनात जे साचलेलं आहेत ते बाहेर निघू द्यात आणि नक्की तुम्हाला हे खूप छान वाटणार आहे. जेव्हा तुमचं मन मोकळं होईल ना तेव्हा तुमचा माइंड पण खूप फ्रेश होतो आणि तुम्ही आपोआपच खूप लाईट फील करतात. जेव्हा तुम्ही हे सगळं कराल ना, आय नो हे सोपं नाही आहे, मी म्हणते तेवढं सोपं नाही आहे, पण ठीक आहे, तुम्ही थोडा प्रयत्न करा. नवीन वर्ष चालू झालेलं आहे, नवीन वर्षात तुम्ही थोडं करायला चालू करा आणि बघा नक्कीच तुम्हाला फरक दिसणार आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.